वयाच्या 25व्या वर्षी 10 लाखांचं पॅकेज मिळावं यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे? स्वतःच्या डिग्रीवरती अवलंबून अजिबात राहायचं नाही. ते दिवस डिग्री झाली फक्त आणि मला जॉब मिळाला हे 10-12 वर्षापूर्वीच संपलेले आहेत. फायनल इयरचा फायनल पेपर तुम्ही दिलात की त्यानंतर येणारा एकूण एक दिवस हा करिअरच्या दृष्टीने आपल्या लाईफमध्ये एक गॅप म्हणून ॲड होत असतो. मग बरीच मुलं अशी आहेत की बाबा आता एज्युकेशन कधीच कंप्लीट झाले पण खूप सारा गॅप पडलाय, त्यांचं काय? कुठेतरी चित्र आजकाल असं बनवून ठेवलेलं आहे की करिअर गॅप असेल तर करिअर तुमचं पुढं IT मध्ये चालूच होऊ शकत नाही. हे चुकीचं एक चित्र आहे. त्या एरियावरती जर व्यवस्थित इम्प्रूव्हमेंट केली तर टेक्निकल स्किलमध्ये स्पेशलायझेशन प्लस कम्युनिकेशन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे ह्या 2 ते 3 स्टेप्स जर स्टुडंट्सने फॉलो केल्या तर नक्कीच एक 6 महिन्यामध्ये चांगला IT जॉब त्यांना मिळू शकतो, मिळालेला आहे. सो अशा कोणत्या 2 टॉप टेक्नॉलॉजी आहेत IT-मध्ये की जेणेकरून फ्रेशर्सना सुद्धा खूप चांगले चान्सेस आहेत जॉबसाठी? ITतल्या ज्या टॉप 5 टेक्नॉलॉजीज आहेत ज्याच्यासाठी सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत त्यातली 3 ते 4 नंबरची टेक्नॉलॉजी. पण त्या चेंजसोबत जो कुठला स्टुडंट पुढे जातोय तर तो फक्तच त्याचं चांगलं IT करिअर चालू करत नाही तर पॅकेजेससुद्धा खूप चांगले सध्या मिळवतोय. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शोमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आज आपण आपल्या मंचावरती एक आगळा वेगळा विषय घेऊन येतोय ज्याची सध्या खरंच समाजात खूप गरज आहे. कारण आपण सध्या बघतोय की एज्युकेशन सिस्टीममध्ये स्कॅम आणि फ्रॉड किती जास्त वाढलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो ते मध्यम वर्गातील मुलामुलींवरती आणि त्यांच्या पालकांवरती. कुठेतरी स्वप्न घेऊन खेड्यापाड्यातली मुलं पुण्यामध्ये येतात आणि वेगवेगळे कोर्सेस क्लासेसच्या नादात कित्येक रुपये खर्च करूनसुद्धा त्यांच्या हाती येते फक्त आणि फक्त निराशाच. आणि एक मध्यम वर्गातील मुलगी असल्यामुळे मी सुद्धा ह्या गोष्टी फील करू शकते आणि म्हणूनच आपल्या विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील IT मधील टॉपची इन्स्टिट्यूट असलेली येस इन्फोटेक याचे फाउंडर संदीप भुतारे सर आज आपल्यासोबत आहेत, ज्यांच्यासोबत आपला लास्ट टाईम पण पॉडकास्ट झाला होता. पण आजची खास गोष्ट म्हणजे काय माहीत आहे, त्यांना परत बोलवण्याचं रिझन असं की मी परवाच त्यांच्या इन्स्टिट्यूटला व्हिजिटही केली आणि तिथे मी स्वतः जाऊन बघितलं की बाबा इथे कशा प्रकारे ऑपरेशन्स चालत आहेत, ज्याचा डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या भन्नाट तेजा या चॅनलवरती आहे. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून फ्रेशर असो किंवा ज्यांचा करिअरमध्ये गॅपसुद्धा आलेला आहे अशा मुलांना नक्कीच मदत मिळणार आहे. सो हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. तर आपण लास्ट टाईम पण IT बद्दल बऱ्याच गोष्टी बोललो होतो, जाणून घेतल्या होत्यात आणि मुलांनासुद्धा त्याचा खूप जास्त फायदा झालेला होता. पण आता सगळ्यात महत्त्वाचं की IT मध्ये एंटर कसं करायचं? तर याच्यामध्ये कसं आहे, IT मध्ये एंट्री लेवल जॉब जेव्हा आपल्याला मिळवायचा असतो तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आजकाल असल्याच पाहिजेत तर आपल्याकडं IT मध्ये एंट्री करणं हे सोपं होऊन जातं. तर ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन शक्यतो पूर्ण झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांकडे जर IT मध्ये जाण्यासाठीचे स्पेसिफिक पहिली स्टेप आहे स्पेसिफिक तुमचं स्पेशलायझेशन किंवा एखाद्या पर्टिक्युलर IT टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर आपण जे म्हणतो ते आपण करणं गरजेचं आहे. सो स्पेशलायझेशन हे ITतल्या कुठल्याही एका टेक्नॉलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट त्याचसोबत जर आपण आपले कम्युनिकेशन स्किल्स, टेक्निकल स्किल्ससोबत सॉफ्ट स्किल्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या गोष्टींवरती पण जर पॅरलली थोडं बेटर पद्धतीने काम केलं तर टेक्निकल स्किल्स प्लस कम्युनिकेशन स्किल्स ह्या कॉम्बिनेशनने आपण आपली कुठलीही डिग्री असताना IT मध्ये नक्कीच एंटर करू शकतो. खूप साऱ्या आपल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. पण ना सध्या विद्यार्थी असो किंवा पालक खूप दुविधा मनस्थितीत आहेत की बाबा आपण बाहेर काय ना काय ऐकत राहतो, मग ते पॉझिटिव्ह साईड्स निगेटिव्ह साईड्स ह्याच्यामध्ये ते इतके कन्फ्यूज झालेले आहेत की त्यांना रियालिटी कळत नाही आहे. मग सध्या ITची नेमकी परिस्थिती काय आहे? आत्ता सध्याची IT इंडस्ट्री जी आहे बरेच लोक जसं तुम्ही म्हटलं ते करेक्ट आहे. पालक आणि विद्यार्थीसुद्धा कुठेतरी मनामध्ये त्यांची एक भीती आहे. कारण ते कुठेतरी ऐकतात की एखाद्या कंपनीने एवढ्या एवढ्या लोकांना काढलं, एखाद्या कंपनीने एवढ्या माणसांना काढलं, वॉट एव्हर इट इज. तर किंवा AI रिलेटेडही गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये मला सांगायचा मुद्दा हाच आहे की इंडस्ट्री सध्या खूप जास्त वेगाने चेंज होती आहे. रिव्होल्यूशन त्याच्यामध्ये येतं आहे खास करून AI सारख्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीजमुळे. पण या सगळ्या गोष्टीची एकदम पॉझिटिव्ह बाजू जी आहे
की या नवीन टेक्नॉलॉजीजमध्ये, नवीन एरियाजमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जॉब क्रिएटसुद्धा होत आहेत. ही पॉझिटिव्ह गोष्ट दुर्दैवाने कुठलंच न्यूज चॅनल, कुठल्याच रील्सवरती आपल्या विद्यार्थ्यांना, पालकांना पाहायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे भीती वाटते. सो सध्याच्या मोमेंटला आय टी इंडस्ट्री ही खूप वेगाने चेंज होते हे मान्य आहे. पण त्या चेंजसोबत जो कुठला स्टुडंट पुढे जातोय, तर तो फक्तच त्याचं चांगलं आय टी करिअर चालू करत नाही, तर पॅकेजेससुद्धा खूप चांगले सध्या मिळवतोय. पण असं होतं ना, की बाबा जी खेड्यापाड्यातली मुलं आहेत ते बघतात, की आपल्या शेजारचं कोणतरी पुण्यात गेलं आहे, 6 महिने झालं, वर्ष झालं, 2 वर्ष झालं, पण अजून कुठेच काही जॉब वगैरे लागला नाही आणि नुसतंच घरी सांगतोय, की बाबा हे क्लास करतोय, ते क्लास करतोय. मग नेमकं हे कशामुळे होतंय? किंवा पुण्यामध्ये आल्यानंतर 6 महिन्यातच जॉब मिळेल, यासाठी काय केलं पाहिजे मुलांनी? यामध्ये कसं आहे मॅडम, जॉब मिळवण्यासाठी आजकाल गरजेचं नाही की तुम्ही पुण्यामध्येच असलं पाहिजे. हां, त्या प्रश्नाचा हा जो तुमचा अँगल आहे, हा अगदी करेक्ट आहे, की सर एखाद्याला 6 महिन्यातच आय टी जॉब मिळवायचा आहे. ॲज्युमिंग त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, हं. तर त्याने काय केलं पाहिजे? तर यातल्या सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे, की स्वतःच्या डिग्रीवरती अवलंबून अजिबात राहायचं नाही आहे. ते दिवस डिग्री झाली फक्त आणि मला जॉब मिळाला, हे 10-12 वर्षापूर्वीच संपलेले आहेत. ॲटलीस्ट आय टी फील्डमध्ये तरी संपलेलेच आहेत. मग आजकाल आय टी कंपन्यांना काय हवं आहे, तर डिग्री हा एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया झाला आहे. त्यासोबत कंपन्यांना हवं आहे एखाद्या पर्टिक्युलर कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन. कारण आजकाल इंटरव्ह्यू जे होतात, ते इंटरव्ह्यूसुद्धा जनरल डिग्री झाली आणि आय टी कंपनीमध्ये हायरिंग होतं आहे, असं होत नाही. डिग्री हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेच, पण त्यासोबत एखाद्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीमध्ये, स्ट्रीममध्ये नॉलेज जे स्पेशलायझेशन जे आहे, तशा स्टुडंटचं इंटरव्ह्यूसाठी ॲटलीस्ट त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळतात. सो ही पहिली गोष्ट स्पेशलायझेशन. हं, हं. दुसरी गोष्ट, आपले बरेच सारे विद्यार्थी, पालक हा जो पॉडकास्ट पाहतायत, ते तुमच्या माझ्यासारखे एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातलेच आहेत. बरोबर. तर कुठेतरी काय होतं, याच्यामध्ये विद्यार्थ्यांची चूक आहे असं मी म्हणत नाही. त्यांना तसं वातावरण मिळत नाही. पण आय टीमध्ये थोडंसं कम्युनिकेशन इंग्लिश वगैरे जे आहे, याला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. सो ती गोष्ट असं नाही की एका दिवसात इम्प्रूव्ह होणार आहे. पण या 4-6 महिन्यांच्या ड्युरेशनमध्ये जर विद्यार्थ्यांनी पॅरलली थोडं-थोडं त्या एरियावरती जर व्यवस्थित इम्प्रूव्हमेंट केली, तर टेक्निकल स्किलमध्ये स्पेशलायझेशन प्लस कम्युनिकेशन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, ते म्हणजे हे सगळं करत असताना कन्सिस्टंट या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस, ह्या 2 ते 3 स्टेप्स जर स्टुडंट्सने फॉलो केल्या, तर नक्कीच एक 6 महिन्यामध्ये चांगला आय टी जॉब त्यांना मिळू शकतो, मिळालेला आहे. ओके. आता तुम्ही म्हटलात, की प्रॅक्टिस. तर आता ह्या प्रॅक्टिसचे बहाणे देऊन मुलं काय करतात, की महागडे फोन्स, महागडे लॅपटॉप्स किंवा पी-सी याची डिमांड करतायत घरच्यांकडे. तर खरंच ह्या गोष्टी मॅन्डेटरी आहेतच का? एक नॉर्मल स्मार्टफोन ज्याचा एक हॉटस्पॉट आपण क्रिएट करू शकतो, तेवढा फक्त पाहिजे, जो आजकाल प्रत्येकाकडे असतो. महागडा फोन पाहिजे असं अजिबात गरजेचं नाही आहे. आणि लॅपटॉप खूप महागडा पाहिजे, ही पण गोष्ट खूप चुकीची आहे. बेसिक जसं की मिनिमम थोडं टेक्निकल भाषेत सांगायचं झालं, तर साधारण आय5 प्रोसेसर आहे, एक 8 GB रॅम आहे, 128 GB SSD, एवढ्या बेसिक कॉन्फिगरेशनचा लॅपटॉपसुद्धा याला ओके आहे. माझं मुलांना, त्यांच्या पालकांना हे सांगणं असेल, की तुम्ही लॅपटॉप तुम्ही सेकंड हँड घेतला तरी चालतो. याची गंमत काय मी सांगतो. का मी असं म्हणतोय किंवा त्याला रिफर्बिश म्हणतात. अशा प्रकारचे लॅपटॉप्सही उत्तम मार्केटमध्ये मिळतात. जेव्हा तुम्ही जॉबला लागणार आहे, तेव्हा कंपनीचा लॅपटॉप तुम्हाला भेटणारच आहे. करेक्ट. आणि तुम्ही आजकाल जर नवीन खूपच भारी लॅपटॉप घ्यायला गेलो, तर अगदी लाख, ₹1,25,000 सुद्धा त्याची आरामात किंमत आहे. बरोबर. तेवढ्याची गरजच नाही आहे आपल्याला. सो एक लॅपटॉप बेसिक कॉन्फिगरेशनचा, त्याच्यासाठी मी कॉन्फिगरेशन पण सांगितले का, प्रॅक्टिस करण्यासाठी. आणि आपल्याला लेट्स से आपण एखाद्या पी-जीवरती, रूमवरती किंवा असं कुठे राहतो जिथं विशेष इंटरनेट नाही, तर नॉर्मल स्मार्टफोन हॉटस्पॉटसाठी एवढं जरी असलं तरी सफिशियंट आहे. सो विद्यार्थ्यांनी विनाकारण त्या गॅजेट्समध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तोच टाईम, तीच एनर्जी आणि तीच अमाऊंट जर त्यांच्या स्किल अपग्रेडेशनवरती इन्व्हेस्ट केली, तर त्यांना खूप चांगला त्याचा बेनिफिट हा होणार आहे.
आता जसं की तुम्ही म्हटलात की अमाऊंट कुठे इन्व्हेस्ट करायची ह्याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. मग हे कुठेतरी क्लासेसच्या बाबतीत पण होते का? की म्हणजे आता मुलांना असं झालं की मला तर ऑनलाईन पण मिळतच आहे, सगळं तयार आहे यूट्यूबला वगैरे. मग मी त्याच्यासाठी क्लासेस वगैरे किंवा कोर्सेस कशासाठी जॉईन करू? याचा महत्त्वाचा मुद्दा काय, ऑनलाईन यूट्यूबमधून शिकण्याची जी कॅपॅसिटी आहे ती आपल्या क्लासमधले जे 4-5 टॉपर स्टुडंट्स आहेत त्यांचं मी म्हणतो की यस, त्यांचे तेवढे कॅलिबर किंवा त्यांचं ग्रास्पिंग पॉवर तेवढी राईट. नक्कीच असणार आहे. पण आपल्याला फक्त त्यांचा विचार नाही करायचा आहे. 100पैकी 5 मुलांचं ओके, बाकीच्यांच्या 95 मुलांचं काय, ही पहिली गोष्ट. आणि दुसरा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जो कुणाला लक्षातच येत नाही ऑनलाईन लर्निंगमध्ये यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरून, तो हा आहे की तिथे फक्त प्री रेकॉर्डेड सेशन्स आहेत. आणि प्री रेकॉर्डेड सेशन्समध्ये फक्त वन वे कम्युनिकेशन असतं. राईट. आणि आपल्या ब्रेनचा जो शिकण्याचा अप्रोच डेव्हलप झालेला आहे, आपल्या शाळेपासून, शाळा आहे 10वीपर्यंत, 11वी 12वी कॉलेज आहे, ग्रॅज्युएशनचं, तिथे कोणीतरी लाईव्ह टीचर ट्रेनर आपल्याला शिकवतात. आपण आपले डाऊट्स क्वेरीज रिझॉल्व करून घेतो आणि मग आपल्याला ती कन्सेप्ट पूर्णपणे समजते. सो हा जो आपला ब्रेनचा शिकण्याचा अप्रोच आहे ना, तोच कुठेतरी बदलला जातो. आणि मग याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या फक्त मनाला एक खोटं समाधान मिळतं की हां बाबा मी शिकतोय. आणि ऑनलाईन लर्निंगचं अजून एक काय होतं, जोपर्यंत आपण तो यूट्यूबचा व्हिडिओ पाहतोय आपल्याला असं वाटतं की मला सगळं येतं आहे त्यातलं. आणि तो व्हिडिओ पाहून आपण नंतर 1-2 तासाने प्रॅक्टिस करायला लागलो की आपण परत ब्लँक होतं. कारण तो आपल्या ब्रेनचा शिकण्याचा पॅटर्न नाही आहे, तो डेव्हलपच नाही झालेला त्या अँगलने एका नॉर्मल स्टुडंटचा. आणि बरं याही उपर शिकण्याच्या ज्या गोष्टी आहेत, चला एखादा विद्यार्थी जसं मी म्हटलं 100पैकी जे 5 टॉपर आहेत ते शिकतील, पण फक्त शिकणं हे विद्यार्थ्यांचं टार्गेट आहे का? नाही ना. त्यानंतर विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यांना इंटरव्ह्यू कॉल्स, त्यांचे प्लेसमेंट कॉल्स. सो आपण यूट्यूबला, गुगलला असा ईमेल नाही ना करू शकत की मी यूट्यूबवरून तुमच्या या गोष्टी चॅनलवरनं शिकलो आणि मला जॉब कॉल द्या. आणि त्याचसोबत इंग्लिशचं प्रिपरेशन, कारण तिथे बऱ्यापैकी विद्यार्थी म्हणावं तेवढं इम्प्रूव्हमेंट त्यांच्यामध्ये नसते. ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुमच्याकडनं नाही करून घेणार आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी एका जेन्युइन IT ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची गरज पडते. पण आता नेमकं कोणतं इन्स्टिट्यूट निवडायचं यामध्ये सुद्धा पालक आणि विद्यार्थी खूप जास्त कन्फ्युज्ड आहेत. तर त्या इन्स्टिट्यूटची अशी काय वैशिष्ट्य बघून आपण तिथे ॲडमिशन केलं पाहिजे? याच्यामध्ये काही 2-4 पॅरामीटर्स आहेत, ते जर विद्यार्थ्यांनी पाहिले तर नक्कीच ते एक चांगलं IT इन्स्टिट्यूट सिलेक्ट करू शकतात. त्यातली पहिली गोष्ट आहे की त्या इन्स्टिट्यूटचं जे कोणी मेन ओनर, फाउंडर, डिरेक्टर जे कोणी पर्सन असेल ते IT इंडस्ट्रीमधून आहे का, त्यांनी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे का, त्यांना स्वतः टेक्निकल नॉलेज आहे का, म्हणजे थोडक्यात त्यांना ITचा गंध आहे का. ओके, सो ही जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. का महत्त्वाची आहे खास करून ITमध्ये, कारण IT ही हायली टेक्निकल फील्ड आहे. ओके, आणि जर जे कोणी मेन फाउंडर असेल त्यांना जर टेक्निकल नॉलेज नसेल, त्यांना ITचं जर एक्सपिरियन्स नसेल, तर मग त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये ITसाठी योग्य टेक्निकल वातावरण असण्याची शक्यता ही खूप कमी होऊन जाते. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे की जसं आजकाल आपण पाहतो विद्यार्थी पालकांनीही खूप गोष्टी काही महिन्यांमध्ये, मागच्या काही वर्षामध्ये पाहिल्यात की एखादं इन्स्टिट्यूट 1-2 वर्ष नवीन चालू होतं, खूप गोड गोड कमिटमेंट अगदी विद्यार्थ्यांना बॉन्ड पेपरवरती पण लिहून दिलं जातं आणि रातोरात नंतर ते बंद होतं. सो आपण हे पण पाहिलं पाहिजे की इन्स्टिट्यूटचा एक्झिस्टन्स, मार्केट प्रेझेन्स किती जास्त वर्षांपासून आहे. बरोबर. यानंतर याच्या पुढे आहे तिसरी गोष्ट. ती तिसरी गोष्ट ही आहे की आपल्याला कसं आहे, आजकाल बऱ्याच ठिकाणी असं चित्र असतं की 50, 100, 40 जणांच्या बॅचेस आहेत. तर ते असं विद्यार्थ्यांना असं वाटतं की कॉलेजनंतर परत शाळेत गेलो की काय. तर ह्या सगळ्या लेटेस्ट IT टेक्नॉलॉजी आहेत, ज्या थोड्या पर्सनलाइज अटेन्शनने जर आपले सामान्य मध्यमवर्गीय, आपले कुटुंबातील आपले विद्यार्थी शिकले तर त्यांना त्याचं ग्रास्पिंग व्यवस्थित होतं. आणि ग्रास्पिंगही जाऊ द्या, ते मनातले प्रश्न विचारायला ते लाजत नाहीत किंवा त्यांना एक ऑकवर्डनेस फील होत नाही की अरे खूप जास्त क्राऊड असेल तर त्यांना मनातून वाटतंच, मलाही वाटतं जेव्हा मी फ्रेशर होतो, असं वाटतं की एवढ्या सगळ्या जणांमध्ये आपण कसं काय प्रश्न विचारायचं. सो त्यांच्या मनातले प्रश्न ते प्रश्नच राहून जातात. पण जेव्हा लिमिटेड बॅच साईज आहे, 12-15 स्टुडंटची बॅच आहे, तेव्हा त्यांना एक पर्सनलाइज अटेन्शन मिळतं. ही तिसरी, सो ते मिळालं पाहिजे, ही तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट आहे, हे सगळं झालं शिकण्याचं,
पण शिकण्यानंतर विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू कॉल्स मिळण्यासाठी, प्लेसमेंटसाठी त्यावरती काम करणारी डेडिकेटेड अशी प्लेसमेंट टीम तर पाहिजे. सो स्टुडंट्सने हे जाणून घेतलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी हे जाणून घेतलं पाहिजे की ती प्लेसमेंट टीम, डेडिकेटेड टीम त्या इन्स्टिट्यूटकडे आहे का? राईट. आणि याही उपर सगळ्यात शेवटची गोष्ट आहे, जेव्हा आपण एखाद्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करतो तेव्हा हे पाहणं गरजेचं आहे की खरंच त्या इन्स्टिट्यूटमधून किती जणांना जॉब मिळालेले आहे. ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट काय होते, आजकाल एखाद्या ठिकाणी गेलं तर अशी भली मोठी फक्त नावांची लिस्ट लागलेली असते. आता एखाद्याचं फक्त नाव आहे तर त्याच्यावरनं आपण जज नाही करू शकत ना की बरोबर. खरंच त्याला जॉब मिळाला आहे की नाही. सो त्या गोष्टी जेन्युइन आहेत की नाही, हे जर 4-5 गोष्टी जर विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी थोडेसे हे क्रायटेरियाज, हे पॅरामीटर्स तपासले तर नक्कीच ते एक जेन्युइन IT ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ओळखू शकतात. तर आता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बऱ्याच मुलांनी ठरवलेलं असतं की बाबा मी 1-2 वर्षाचा गॅप घेतो, पण मला त्यामध्ये एवढं छान प्रिपरेशन करायचं आहे की मला एक 5-10 लाखाचा जॉब मिळाला पाहिजे. तर वयाच्या 25व्या वर्षी 10 लाखांचं पॅकेज मिळावं, यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे? यासाठीचा आयडियल ट्रॅक हा आहे की जे विद्यार्थी सध्या कॉलेजमध्ये आहेत, म्हणजे 3rd इयरला आहेत किंवा फायनल इयरला आहेत किंवा 2nd इयरला आहेत, जसं 3 वर्षाची डिग्री BCS सारखी ते 2nd इयरला आहेत. तर कॉलेजला असतानाच त्यांनी हे ठरवणे की मला कुठल्या IT टेक्नॉलॉजीमध्ये जायचं आहे, माझं करिअर पाथ कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये मला करायचं. बरं, ते ठरवल्यानंतर त्या टेक्नॉलॉजीचे जे लर्निंग आहे सेमिस्टर वाईज, एखाद्या सेमिस्टरमध्ये थोड्या बेसिक गोष्टी, नंतरच्या सेमिस्टरमध्ये ॲडव्हान्स गोष्टी, सो ते शिकण्याचं जे काम आहे ते जर कॉलेजला असतानाच जर झालं तर खूप उत्तम आहे. ते का आहे? कारण कुठल्याही डिग्रीच्या फायनल इयरला आपण असं ॲज्युम करू की डिग्रीच्या फायनल इयरला येईपर्यंत स्टुडंटने या लेटेस्ट गोष्टी शिकून अपग्रेडेशन केलेलं आहे. मग फायनल इयरला असताना काय होतं, कुठल्याही आजकाल युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंटला इंटर्नशिप अलाउ केली जाते. बरोबर. आणि इंटर्नशिप हा एक रिअल टाईम वर्क एक्सपिरियन्स असतो रिअल टाईम कंपनीजमध्ये. सो कॉलेजच्या छताखाली असतानाच इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स म्हणजे रिअल टाईम कंपनीचा आपल्याला एक्सपिरियन्स बरोबर. होतो. सो लेटेस्ट टेक्नॉलॉजीज प्लस इंटर्नशिप ही गोष्ट घेऊन जेव्हा आपण फायनल इयरला बाहेर पडतो, आज आपण असं ॲज्युम करूया की साधारण वयाच्या एक 22व्या वर्षापर्यंत डिग्री पूर्ण होते. त्यानंतरही 10 लाखाचं पॅकेज अचीव करायला 3 वर्ष आहेत. तर आपण त्यातही असं पकडून चालू की अशा विद्यार्थ्याला खूप एक्सलंट नाही, एक ठीकठाकच पॅकेज मिळालेलं, असं एक सर्वसाधारण सिनारिओ आपण पकडून चालू आहे. तर जेव्हा असा स्टुडंट त्याची इंटर्नशिप आणि लेटेस्ट जे स्किल अपग्रेड केलेले आहेत त्या बेसिसवरती लवकरात लवकर एक चांगला पहिला IT जॉब तरी त्यांना नक्कीच मिळतो. मग त्यांच्याकडे 25व्या वर्ष येईपर्यंत 3 वर्ष आहेत. सो कुठल्याही IT टेक्नॉलॉजीमध्ये मिनिमम 3 वर्ष एक्सपिरियन्स, ज्या लेटेस्ट आजकाल टेक्नॉलॉजीज आहेत ITच्या, 3 इयर एक्सपिरियन्सची साठीची सॅलरीची रेंज आत्ता हा पॉडकास्ट पाहताना जरी कुणी गुगल केलं तर नक्कीच ऑन ॲन ॲव्हरेज 10 लाखाच्या पुढेच आहे. ओके. सो तुमचं म्हणणं असं आहे की कॉलेज झाल्यानंतर या गोष्टींसाठी टाईम देण्याऐवजी कॉलेजमध्ये असतानाच या गोष्टी कुठेतरी शिकत गेल्या पाहिजेत. पण हे झालं जे कॉलेज अजून करतायत, पण जे कॉलेजमधून पासआउट झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय सांगू शकता? आता ज्या विद्यार्थ्यांची डिग्री पासआउट झालेली आहे, फायनल इयरच्या एक्झाम झालेल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनी एक गोष्ट मनापासून समजून घेतली तर खूप चांगलं आहे, खूप फायद्याचं आहे विद्यार्थी त्यांच्या पालकांसाठी. ती ही आहे की एकदा का तुमची डिग्री पासआउट झाली, फायनल इयरचा फायनल पेपर तुम्ही दिलात की त्यानंतर येणारा 1 दिवस हा करिअरच्या दृष्टीने आपल्या लाईफमध्ये एक गॅप म्हणून ॲड होत असतो. बरोबर. आणि जेवढा करिअर गॅप जास्त, तेवढ्या मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीज या हळूहळू Right. कुठेतरी कमी होत जातात. त्यामुळे दिवसेंदिवस मी म्हणेल की त्यांचा पाय हा खोलत जातोय. सो तो जाऊ द्यायचा नाही आहे, अजिबातच जाऊ द्यायचा नाही. त्यासाठी ॲज सून ॲज पॉसिबल कुठल्याही एका लेटेस्ट IT टेक्नॉलॉजीमध्ये जिथे त्यांच्या मनाचा कल आहे, जिथे त्यांना वाटते की या ट्रॅकवरती मी माझं करिअर प्युअरली कोडिंगमध्ये मी जाऊ शकतो किंवा डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीजमध्ये जाऊ शकतो. सो जिथे त्यांना हे वाटतं की हां, या टेक्नॉलॉजीमध्ये मी जायला पाहिजे, त्याचं ॲज सून ॲज पॉसिबल इमिजिएटली त्यांनी अपग्रेडेशन करणं आहे, ते स्किल शिकून घेणं आहे आणि मार्केटमध्ये लवकरात लवकर पहिला IT जॉब त्यांनी मिळवणं आहे.
आता हे झालं जे स्टुडंट शिकतायत त्यांना आपण गाईड केलं, प्लस जे जस्ट पासआउट झालेत त्यांच्याबद्दल आपण बोललो. पण ज्यांच्याकडून गॅप पडला गेलेला आहे किंवा ह्याच गोष्टींमुळे कुठेतरी की त्यांना योग्य गायडन्स वगैरे मिळालं नाही. मग बरीच मुलं अशी आहेत की बाबा आता एज्युकेशन कधीच कंप्लीट झाले पण खूप सारा गॅप पडलाय, त्यांचं काय? आता करिअर गॅपवाल्या स्टुडंटच्या बाबतीमध्ये एक प्रॉब्लेम काय होतं, कुठेतरी चित्र आजकाल असं बनवून ठेवलेलं आहे की करिअर गॅप असेल तर करिअर तुमचं पुढं आय टीमध्ये चालूच होऊ शकत नाही. हे येस. चुकीचं एक चित्र आहे. त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस आहेत जे मी ओपन अपली सांगतो, की पहिली गोष्ट काय, करिअर गॅप जरी असेल, आजकाल मुलांच्या केसमध्ये गव्हर्नमेंट प्रिपरेशन्स वगैरे अशा गोष्टीमुळे काही 4-6 वर्षांचा गॅप होतो. तिथे मुलं प्रयत्न करतात आणि त्यानंतर मुलींच्या केसमध्ये मॅरेज आहे, त्यानंतर मुलं बाळं या नैसर्गिक जबाबदाऱ्या आहेत. याच्यामुळे 4-6 वर्षांचा गॅप पडतो, विच इज ओके. आणि कंपन्यांना गॅपचा प्रॉब्लेम नाही आहे. फक्त कंपन्यांचं काय म्हणणं आहे, की आत्ताचे जे लेटेस्ट स्किलसेट आहेत ते तुम्ही शिका. तुमचं ठीक आहे 4-6 वर्षापूर्वी डिग्री झाली, इट्स ओके. लेटेस्ट स्किलसेट घेऊन तुम्ही आमच्याकडे, आम्ही तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी चान्सेस, अपॉर्च्युनिटी देऊ. आता हा पॉडकास्ट पाहताना काही विद्यार्थ्यांना, पालकांना असंही वाटेल, की सर खूप जास्त करिअर गॅप असेल 4-6 वर्षाचा वगैरे, तर आमचं कोणी रिझ्युमे सिलेक्ट करत नाही. तर हे चुकीचं चित्र आहे. ह्याची खरी रिॲलिटी काय, 10 कंपन्यांपैकी मी मान्य करतो की लेट्स से 4 कंपन्यांचा क्रायटेरिया खूप स्पेसिफिक आहे, की बाबा आम्हाला एवढा गॅप नाही चालणार आहे. ओके, 10 पैकी 4 कंपन्यांमध्ये आपला रिझ्युमे सिलेक्ट नाही होणार आहे. पण बाकीच्या ज्या 6 कंपनीज आहेत त्यांचं हे म्हणणं आहे, की चला आम्ही गॅपच्या ऐवजी तुमच्या स्किल्सवरती फोकस करतो किंवा त्या गोष्टींना प्राधान्य देतो. तर तिथे आपण आपले बेस्ट स्किल सेट प्रूव्ह करणं आहे. त्यामुळे करिअर गॅप असेल तर आय टी करिअर चालूच होऊ शकत नाही. हे अत्यंत चुकीचं चित्र आहे. फक्त लेटेस्ट गोष्टी, लेटेस्ट स्किल सेट आपणही अपग्रेड करायलाच हवेत. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की स्किल्स तर शिकले पाहिजेत आणि प्लस जॉबसाठी तुम्ही कंपन्यांच्या पण शोधात राहिलं पाहिजे. 1-2ला अप्लाय केले आणि शांत राहिलं असं करून नाही हां, चालणार. पण अप्लाय करण्यासाठी होतं कसं मॅडम, की जसं आता जॉबला अप्लाय करण्याचा प्रश्न आलेलाच आहे. तर विद्यार्थ्यांना असं वाटतं, ज्यांना पहिला जॉबच नाही मिळालेला, जे फ्रेशर आहेत किंवा फ्रेशर विथ करिअर गॅप आहे, त्यांना असं वाटतं की मी सगळ्या नोकरी पोर्टलवरती दररोज रिझ्युमे अपडेट करेल वगैरे वगैरे. पण यामध्ये रिॲलिटी अशी आहे की कुठलेही जॉब पोर्टल्स हे फ्रेशरसाठी बनलेलेच नाही आहेत. कारण कुठल्याही आय टी कंपनीच्या HR कडे इतका वेळ नाही आहे की फ्रेशरच्या लाखो किंवा हजारो स्टुडंटचा साधारण सेम असलेला रिझ्युमे, ज्यांची डिग्री सेम आहे, डिग्रीमधले हाय लेवलवरती शिकलेल्या गोष्टी सेम आहे, त्याच्यामध्ये जाऊन ते तुमचा रिझ्युमे सिलेक्ट बरोबर. करत नाही. जॉब पोर्टल्स हे कुणासाठी आहेत, एक्सपिरियन्ससाठी आहेत. आणि जॉब पोर्टल्सवरून कॅन्डिडेट फाइंड करण्यासाठी आय टी कंपनीज या जॉब पोर्टल्सला जेव्हा पैसे देतात, पे करतात, ते एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी देतात. सो मग फ्रेशरनी नक्की काय करायचं सर? जॉब त्यास- कुठून मिळणार त्यांना? त्यासाठीच फ्रेशर्सला येस इन्फोटेकच्या प्लेसमेंट टीमची गरज पडते, जिथे त्यांना लेटेस्ट प्रॅक्टिकल ट्रेनिंग, लेटेस्ट टेक्नॉलॉजीचं दिलं जातं. आणि त्यानंतर जी डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे ती त्यांना इंटरव्ह्यू कॉल्स प्रोव्हाइड करते, जेणेकरून त्यांना मार्केटमधून इंटरव्ह्यू कॉल्सच मिळत नाही आहे. हा प्रॉब्लेम, हा चॅलेंज त्यांचा एक रिमूव्ह होतो, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि मग काही स्टुडंटला 1-2 इंटरव्ह्यूमध्येच त्यांचं सिलेक्शन होतं, काहींना 4-5 इंटरव्ह्यूची सुद्धा गरज पडते. हे स्टुडंट टू स्टुडंट व्हॅरी होतं. ओके, आता इंटरव्ह्यू कॉल्स वगैरेचं तर झालं आपलं, बट काही स्टुडंट असे आहेत की त्यांना इंटरव्ह्यूचीच भीती वाटते, त्यांचं काय? मॅडम, जगातला इंटरव्ह्यूच नाही तर बाकी कुठलीही गोष्ट, या गोष्टीची भीती आपल्याला तोपर्यंतच वाटते जोपर्यंत ती गोष्ट आपल्यासाठी नवीन आहे. बरोबर आहे. खूप एक इंग्लिशमध्ये फेमस म्हण आहे, इट इज स्केरी बिकॉज इट्स न्यू. येस. एखादी गोष्टीची भीती तोपर्यंतच आहे जोपर्यंत आपल्यासाठी ती गोष्ट नवीन आहे. एकदा आपल्याला त्या सगळ्यातले खास खळगे माहीत झाले, त्या गोष्टीबद्दल नॉलेज आलं, तर मग आपल्या मनात भीती राहत नाही. ही गोष्ट जगातल्या प्रत्येक भीतीला ॲप्लिकेबल होते. सो लेट्स से की एखादा स्टुडंट असा आहे ज्याला मनातून इंटरव्ह्यूची भीती वाटते. ती भीती त्याला खरंच पुढे घेऊन जाणार आहे का? नाही जाणार आहे. भीती तर त्याला पुढे घेऊन जाणार नाही आहे. मग ती भीती रिमूव्ह करण्यासाठी कुठे त्याने त्या गोष्टीचं, भीती 2च गोष्टीने रिमूव्ह होऊ शकते. एक आयदर नॉलेज किंवा एक्सपिरियन्स. आता तुम्ही फ्रेशर आहात त्याच्यामुळे एक्सपिरियन्सची गोष्ट बाजूलाच ठेवू शकतो. सो ती भीती जाण्यासाठी ॲटलिस्ट तुम्हाला एक स्ट्रॉंग नॉलेज पाहिजे. आणि ज्या स्टुडंटचं नॉलेज स्ट्रॉंग आहे त्याला इंटरव्ह्यूमध्ये भीती वाटणारच नाही आहे. पण त्यासाठी कन्सिस्टंटली तेवढ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, प्रॅक्टिस केली पाहिजे. हे कन्सिस्टंटली केलं पाहिजे.
सो आता बघा बऱ्याच पालकांचं असं झालं की म्हणजे खेड्यापाड्यातल्या पालकांचं की पुण्यामध्ये कोर्सेसला पाठवायचं आहे. पण शक्यतो मुलींच्या बाबतीत असं होतं की आजूबाजूच्या आपण न्यूज वगैरे बघतोय. त्यामुळे पालक कुठेतरी घाबरतात आणि पुण्याला मुलीला कसं पाठवू हा विचार करतात. मग त्या केसमध्ये मुलींच्या करिअरचं काय? अ, हा प्रश्न फक्त आता जसं तुम्ही एक सुरक्षिततेच्या दृष्टीने मुलींच्या दृष्टीने हा प्रश्न विचारलात. पण त्याही पुढची बाजू आहे, की आजकाल डिग्रीचा खर्चही खूप जास्त झालेला आहे. त्याच्यामुळे मुलगी असो किंवा मुलगा बऱ्याच केसमध्ये ग्रॅज्युएशनला लाखो रुपये खर्च केल्यानंतर आर्थिक बंधनही तेवढी आलेली असतात, की आणि पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी आजकाल राहण्याचा खर्चही मागच्या काही वर्षांमध्ये खूपच वाढलेला आहे. एक 2-3 वर्षांमध्ये मागच्या खूपच त्याच्यामध्ये एक वाढ झाली. तर हा प्रॉब्लेम्स आमच्या बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना फेस होत होता. मग त्यासाठी मी माझ्या पूर्ण टीमने आम्ही याच्यावरती एक सोल्युशन काढायचं ठरवलं आणि आम्ही हे सोल्युशन आत्ता काढलेलं आहे, की आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये येस इन्फोटेकची आमची ब्रँच ओपन करायची आहे. यापैकी आत्तापर्यंत 6 आपल्या ब्रँचेस चालूसुद्धा झालेल्या आहेत, ज्या सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये कराड, अमरावती, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका आहे, पिंपरी चिंचवड, जिथे उद्देश हा आहे, की विद्यार्थ्यांनी लेटेस्ट टेक्निकल स्किल त्यांनी त्यांच्या होमटाऊनमध्येच घ्यायचं, त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणीच घ्यायचं आहे. का घ्यायचं आहे? कारण एखादा विद्यार्थी अगदी एखाद्या खेडेगावामध्ये जरी राहत असेल, तरी जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची एखादी एस-टी किंवा तेवढा एक त्याला ट्रॅव्हल मॅनेज होतं, एस-टीचा पास वगैरे असतो. सो सो माझा अत्यंत मी म्हणेल, की ज्याला खूप ट्रॅव्हलिंग किंवा कनेक्टिव्हिटी खूप नाही, असा विद्यार्थी पण माझा फक्त स्किलमुळे मागे राहतोय त्याच्या करिअरमध्ये असं नाही झालं पाहिजे. आणि इथपासून पुढे येस इन्फोटेकचं पूर्ण आमच्या टीमचं हे काम चालू आहे, की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची एक शाखा लवकरात लवकर ओपन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या विद्यार्थ्यांना आय-टी करिअर चालू करायचं आहे, ते स्किल्समुळे तर अजिबातच मागे राहणार नाहीत. आणि राहण्या-खाण्याचा जो एक मोठा खर्च आता होतोय दुसऱ्या मोठ्या शहरामध्ये गेलो तर, तो खर्च पॅरेंट्सचाही वाचणार आहे. कुठेतरी एक थोडंसं मी म्हणतो ना, एक रिलॅक्सेशन त्यांनाही मिळेल या बरोबर. आर्थिक गणितातून. आणि एक सेफ्टी पण राहते की बाबा आपल्या आसपास आहे आपला मुलगा. नक्की सेफ्टी पण राहते आणि कुठेतरी मुलांच्या केसमध्ये इव्हन आजकाल मुलींच्या केसमध्येही मी याला म्हणेल, की कुठेतरी काय होतं, की जेव्हा आपण अचानक खूप मोठं एक स्वातंत्र्य आपल्याला मिळतं, की Yes, घरातून yes. आपण डायरेक्टली सिटीमध्ये आलेलो आहोत. कुणीही आपल्याला पाहणारं, विचारणारं नाहीये. अशा केसमध्ये ही शक्यता असते. हे मी सगळ्यांच्याच बाबतीत आहे असं म्हणत नाही. पण एखादे आपलेच रूममेट्स असतात, फ्लॅटमेट्स असतात, बॅचमेट्स असतात, जे मग कुठेतरी व्यसनं वगैरे या गोष्टींची हळू-हळू सुरुवात व्हायला लागते. सो असंही काही-काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये घडतं. तर पालकांसोबत जेवढा विद्यार्थी राहणार आहे, तेवढा तो त्याच्या फॅमिलीसोबत अटॅच असणार आहे आणि या निगेटिव्ह गोष्टींपासून तो दूर असणार आहे. आणि बरोबर. मग जेव्हा जॉब लागेल, जॉब लागल्यावरती जेव्हा स्वतःच्या कष्टाने कमवतो ना माणूस, तेव्हा त्यांना त्याची जाणीव आपोआप होऊन जाते. सो तेव्हा ते अशा कुठल्याही गोष्टीच्या नादी शक्यतो नाही लागत आणि ती करेक्ट फेज आहे. बरोबर आहे. आता असं पण आहे की म्हणजे बऱ्याच मुलांना खरंच काहीतरी करायचं आहे, आपल्या कुटुंबासाठी करायचं आहे किंवा एक म्हणतात ना की बाबा आमच्या घराण्याचं नाव रोशन करायचं आहे. पण कुठेतरी घरच्यांचं बर्डन वगैरे त्यांच्यावरती पडत असते आणि जेणेकरून त्यांना फ्री माइंडेड सगळ्या गोष्टी करता येत नाहीत. तर मग अशा केसेसमध्ये मुलांना पण कुठेतरी पुढं जायला मिळावं यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे? पालकांच्या केसमध्ये मॅडम आता आपण 2026 मध्ये बोलतोय, तर पालकांनी ही गोष्ट खरंच माझा एक कळकळीची विनंती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या पालकांना, की तुमची मुलं ग्रॅज्युएशनला आहेत किंवा ग्रॅज्युएशन पासआउट झालेली आहे. तर पालकांच्या पिढीमध्ये एक समीकरण होतं, एक गणित होतं, की डिग्री मिळाली म्हणजे 100% जॉब. बरोबर. आजकाल ही गोष्ट आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये नाही आहे. मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप प्रचंड आहे. ओके. आणि कंपन्यांचे जे एक्स्पेक्टेशन आहेत ते फक्त डिग्रीवरनं स्पेशलायझेशनवरती शिफ्ट झालेले आहेत. तर डिग्री हा त्यांच्या आयुष्यातला एक नॉर्मल एक इलिजिबिलिटीचा पार्ट आहे. त्यानंतर काही महिन्यांचं जे स्पेशलायझेशन आहे, त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना सपोर्ट करा. त्यांना प्रेमाने समोर बसून सांगा, की चला ठीक आहे, तुझी डिग्री झाली. डिग्रीसाठी आपण आत्तापर्यंत इतका वेळ दिला. खर्च आपण त्यासाठी केला. तर एका शेवटच्या पाऊलावरून आपण मागे येणार नाही आहोत. सो उलटं असं जेव्हा मी पाहिले, की जेव्हा पॅरेंट्स मुलांना आहे ना, असं विश्वासाने सांगतात, की चला ठीक आहे, पुढच्या अपग्रेडेशनसाठी मी तुला सपोर्ट करतोय. असं जेव्हा प्रेमाने पालक बोलून सांगतात ना, त्या मुलांना कुठेतरी खूप जास्त त्याची जाणीव अजून जास्त असते
आणि स्वतःसोबत घरच्यांची पण आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. यासाठी ते दुप्पट जोमाने अभ्यास करताना मी पाहिले आणि काही काही स्टुडंट्स असं आहे की त्यांच्या ट्रेनिंगच्या बॅचेस चालू असतानाच त्यांचं प्लेसमेंटसुद्धा होऊन जातं. सो पालकांनी आणि कसं आहे, एक गोष्ट अजून एक लक्षात घ्या, जर तुमच्या मुलाला किंवा मुलीला आत्ता जॉब नाही आहे ना, तर तो आयुष्यभर त्याला जॉब नाही असं नाही होणार आहे. ही त्याच्या आयुष्यातली एक टेम्पररी फेज आहे. सो तिथे त्याची सपोर्ट सिस्टीम बना, त्याला मागे खेचणारे बनवू नका. आणि आणखी एक पालकांच्या खूप गोष्टी आपल्याला दिसून येतात, की बाबा कंपॅरिझन, की हा शेजारचा मुलगा काय करतोय बघ, त्याला कितीचं पॅकेज आहे ते बघ, मग तू अजून ह्या स्टेजला का आहे? नक्कीच. पण ही शर्यत जी आहे ना करिअरची, ती आयुष्याच्या कमीत कमी 20-25 वर्षाची आहे. तुम्ही तुमच्या मुलांना नक्की बोला, की "अरे बघ हा इथे पोहोचला, तू कुठे काय?" जेव्हा ॲटलीस्ट हा शर्यतीचा निम्मा टप्पा आला असेल 10-12 वर्षांनी. बरोबर. फक्त करिअरच्या सुरुवातीची किंवा पास आउट झाल्यानंतरची 8-10 महिने ते 1-2 वर्षे, त्या फेजमध्ये मुलांचं कंपॅरिझन करणं टोटली चुकीची गोष्ट आहे. मी बरेच सारे असे विद्यार्थी पाहिलेले आहेत, ज्यांचं एखादं सुरुवातीला करिअर चालू झालं कंपनीमध्ये, त्यांचं नॉर्मल स्पीडने करिअर चालू आहे आणि एखादा विद्यार्थी हा ॲव्हरेज आहे. त्याचं जे करिअर आहे थोडंसं अडखळत लेट चालू झालं. पण त्याला असा काही एक्सपिरियन्स काही जॉब्समध्ये मिळाला आणि त्याच्यानंतर जेव्हा तो जॉब स्विच करतोय, तेव्हा या पहिल्या कॅन्डिडेटपेक्षा त्याच्या फ्रेंडपेक्षाही जास्त चांगलं पॅकेजेस याला मिळालेलं आहे. सो करिअर ही एक लाँग टर्म जर्नी आहे. त्याचं कंपॅरिझन सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये किंवा महिन्यांमध्ये करणं खरंच खूप चुकीचं आहे. आता मला आणखी एक गोष्ट, हाऊसवाईफ ज्या आहेत, स्पेशली आपला पॉडकास्ट बघणाऱ्या बऱ्याच हाऊसवाईफसुद्धा आहेत, की कुठेतरी मुलं-बाळं किंवा जे म्हटलं तुम्ही लग्नामुळे कुठेतरी गॅप पडलेला आहे त्यांचा, तर त्यांचं करिअर परत रिस्टार्ट व्हावं यासाठी त्या काय करू शकतात? सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, हाऊसवाईफकडे एक चांगली गोष्ट डेव्हलप झालेली असते एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या कुटुंबाच्या पाहताना, ती म्हणजे एक कुठेतरी पेशन्स डेव्हलप झालेले असतात, सिन्सिअरिटी डेव्हलप झालेली असते, एक मॅच्युरिटी आलेली असते. ह्या कलागुणांसहित जर त्यांनी 4 ते 6 महिने डेडिकेटेड त्यांचं स्किल्स अपग्रेडेशनला दिले, तर नक्कीच खूप साऱ्या ज्या लेडीज आहेत, ज्या महिला आहेत, ज्या हाऊसवाईफ होत्या या परिवाराच्या कारणामुळे, त्या परिवारासोबतच स्वतःचं एक चांगलं आय-टी करिअरसुद्धा आज घडवलेलं आहे त्यांनी आणि करिअर आणि परिवार ह्या दोन्हीही जबाबदाऱ्या ते खूप यशस्वीपणे पॅरलली सांभाळतही आहेत. तर बघा, आता एकीकडे आपल्याला दिसतंय, की खूप जण असे लोक आहेत जे लाखो रुपये कमवत आहेत, करोड रुपये कमवत आहेत आय टीमधून, आणि दुसरा एक टप्प्यातली लोकं अशी आहेत, की जे म्हणतात नाही आता आय टीचं फ्युचर संपलंय किंवा आय टीमधलं करिअर संपले, का तर AI आलंय. तर अशा लोकांना तुम्ही काय उत्तर द्याल? सिंपल आहे. एआयमुळे जॉब जात आहेत वगैरे हे जे थोडंसं एक 2-3% आपण न्यूजमध्ये ऐकतो, ज्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये शो करून दाखवलं जातं. तर कुणीच हे सांगत नाही, की आत्ताच्या घडीला आय टीतल्या ज्या टॉप 5 टेक्नॉलॉजीज आहेत, ज्याच्यासाठी सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत, त्यातली 3 ते 4 नंबरची टेक्नॉलॉजी AI आहे. AI/ML इंजिनियर. म्हणजे जी प्रोफाईल एआयच्या आधी नव्हतीच, ती आता मार्केटमध्ये एआयमुळे नव्याने तयार झाला. तो जॉब रोल किंवा त्या प्रकारचे जॉब्स नव्याने तयार झाले. तर टॉप 5 टेक्नॉलॉजीज ज्याच्यासाठी मार्केटमध्ये सगळ्यात जास्त जॉब आहेत, त्याच्यामध्ये आता AI/ML इंजिनियर ही प्रोफाईलही आलेली आहे. सो जेवढ्या छोट्याशा प्रमाणात काही रिपीटेड वर्क एआयमुळे ऑटोमेट होतं, त्याच्यामुळे काही छोट्याशा प्रमाणामध्ये ते जॉब जात आहेत. पण त्यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये नव्याने जॉब हे तयारही होत आहेत. फक्त ते कुणासाठी आहेत? जो त्या गोष्टी शिकतोय बरोबर. आणि त्याला सोबत घेऊन चालतोय त्यांच्यासाठी. अदरवाईज आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, की कोल्ह्याला द्राक्षे आंबट. सो बरोबर जर आहे. ते आपण मेहनतच टाकली नाही, ते आउटपुट आपल्याला मिळालं नाही, तर मग माणूस हे पाहत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे, की मी अजून काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे, कदाचित मी कुठेतरी कमी पडलो असेल, मी अजून काय बेटर करायला पाहिजे, हे न पाहता बऱ्याच केसमध्ये लोकं काय करतात, त्या गोष्टीलाच नावं ठेवून जातात. मग ती द्राक्षे आंबट होऊन जातात न मिळालेली. सो अशा वृत्तीमुळे विनाकारण आपल्याला असं ऐकायला मिळतं, पण ही रिॲलिटी नाही आहे. आता जी फ्रेशर मुलं आहेत त्यांना माहीतच नाही, की नक्की इंडस्ट्रीमध्ये चाललंय काय. सो अशा कोणत्या 2 टॉप टेक्नॉलॉजी आहेत आय टीमध्ये, की जेणेकरून फ्रेशर्सना सुद्धा खूप चांगले चान्सेस आहेत जॉबसाठी? याच्यामध्ये कसं आहे मॅडम, आपल्याला फ्रेशरसाठी जेव्हा टॉप टेक्नॉलॉजी सिलेक्ट करायच्या ज्याच्यामध्ये जॉब आहेत, तर त्यासाठी आपल्याला अजूनही काही पॅरामीटर्स त्या टेक्नॉलॉजीला लावायला लागतात, की त्या टेक्नॉलॉजीमध्ये
खूप जास्त प्रमाणात अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत का? त्याला फ्युचरला स्कोप आहे का? ओके. त्याचसोबत त्या टेक्नॉलॉजीचा जो एक यूज आहे तो व्हास्ट प्रमाणामध्ये होतोय का? तर अशा गोष्टींचा जर विचार केला, तर ज्या विद्यार्थ्यांचं साधारण त्यांची जी डिग्री आहे ती कम्प्युटर IT रिलेटेड फील्डमधनं झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आजही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जॉब अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. आणि दुसरी गोष्ट, काही विद्यार्थ्यांचं असं असतं की आम्हाला नॉन IT एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे, आम्हाला कोडिंग जास्त नको आहे किंवा त्याची थोडी भीती वाटते. तर अशा विद्यार्थ्यांसाठी कोविड पॅन्डेमिकनंतर ज्याची खूप जास्त डिमांड इंडस्ट्रीमध्ये आहे आणि ती कधीच कमी होणार नाही, ती फील्ड म्हणजे डेटा सायन्स. कारण डेटा हा जगामध्ये दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, तो Right. कमी होणार नाही. सो या 2 टेक्नॉलॉजीपैकी विद्यार्थ्यांनी जर कुठल्याही एका टेक्नॉलॉजीमध्ये त्यांचं करिअर जर अपग्रेड केलं, तर नक्कीच त्यांना खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज विथ चांगले पॅकेजेस आता मिळत आहेत फ्रेशर विद्यार्थ्यांना सुद्धा. सो सर, तुमच्या ES इन्फोटेकमधून सुद्धा बऱ्याच मुलांना प्लेसमेंट्स अवेलेबल झालेले आहेत आणि आज ते खूप चांगल्या जॉबवरती आहेत, चांगले पॅकेजेस ते मिळवत आहेत. तर तुम्ही अशा काय गोष्टी किंवा काय स्टेप्स फॉलो करता जेणेकरून तुमच्या इथल्या मुलांना एवढी चांगली प्लेसमेंट्स अवेलेबल होतात? या स्टेप्समध्ये कसं आहे मॅडम, सगळ्यात पहिली स्टेप येते की ती म्हणजे आजकाल कसं होतं ना, विद्यार्थ्यांना, पालकांना ह्या शॉर्ट रील्सपासून खूप इनकम्प्लीट किंवा अर्धवट माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली Yes. असते. सो विद्यार्थ्याची जी प्रोफाईल आहे ती पाहून त्याच्यामध्ये एज्युकेशन बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं पासआउट इयर काय आहे, काही एज्युकेशनल गॅप आहेत का, काही करिअर गॅप आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस करून त्या विद्यार्थ्याला कुठल्या IT ट्रॅकमध्ये जर त्याने अपग्रेडेशन केलं, तर त्याचं लवकरात लवकर करिअर चालू होईल, त्याचा लवकरात लवकर रिझ्युमे सिलेक्ट होईल, इंटरव्ह्यू कॉल्स मिळतील. हे सगळं ॲनालिसिस आमच्या सीनियर करिअर काउन्सिलर्सकडनं केलं जातं आणि त्याबद्दल विद्यार्थ्यांना गाईड केलं जातं. सो पहिली गोष्ट आहे की विद्यार्थ्याची प्रोफाईल पाहून कुठल्या करिअर ट्रॅकवरती आपण गेलं पाहिजे. ओके. त्यानंतर त्या पर्टिक्युलर करिअर ट्रॅकचं, टेक्नॉलॉजीचं एका लिमिटेड स्टुडंटच्या बॅच साईजमध्ये, जसं की 12-15 स्टुडंटच्या बॅच साईजमध्ये आपण फक्त त्यांना एक पर्सनलाइज अटेन्शनने ट्रेनिंग दिलं जातं. ह्याचसोबत आपली जी मुलं आहेत, जसं मी मगाशी म्हटलं की याच्यात मुलांची चूक नाही आहे, पण त्यांना वातावरण तसं मिळालेलं नसतं. इंग्लिश कम्युनिकेशनचा बऱ्यापैकी प्रॉब्लेम असतो. तर मग फक्त टेक्निकलवरती काम करून नाही जमत. मी स्वतः मराठी शाळेतनं शिकलेला मुलगा आहे. मला याची खूप जाणीव आहे, कारण मी त्या चॅलेंजेसमधनं गेलेलो आहे. सो ES इन्फोटेकमध्ये टेक्निकलसोबतच डेली कन्सिस्टंटली त्याचे स्पोकन इंग्लिश, इंटरव्ह्यू प्रिपरेशन, मॉक इंटरव्ह्यू सेशन्स, त्या प्लेसमेंट सेशन्स याच्यावरती फोकस केला जातो. म्हणजे टेक्निकल प्लस त्याचे ओव्हरऑल कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह करण्यावरती फोकस केला जातो. आता हा झाला शिकण्याचा पार्ट. मग शिकल्यानंतर विद्यार्थ्याला जेव्हा डेडिकेटेड इंटरव्ह्यू कॉल्स हवेत, त्यासाठी डेडिकेटेड अशी त्यावरती काम करणारी डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे, जी विद्यार्थ्यांचे जे रिझ्युमे शॉर्टलिस्टिंग आहे, मॉक इंटरव्ह्यू सेशन, रिझ्युमे प्रिपरेशन आणि इंटरव्ह्यू शेड्यूल करण्याचं काम करते. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कॅलिबरनुसार, त्यांच्या अभ्यासानुसार, त्यांच्या प्रिपरेशननुसार काही विद्यार्थ्यांचं 1-2 इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होऊन जातं, काहींना 5-6 इंटरव्ह्यूची पण गरज पडते. सो अशी ही पूर्ण एंड टू एंड काउन्सिलिंग, प्रॉपर ट्रेनिंग, टेक्निकल प्लस इंग्लिश इम्प्रूव्हमेंट, कम्युनिकेशन इम्प्रूव्हमेंट आणि इंटरव्ह्यू कॉल्स, अशी ही पूर्ण प्रोसेस त्याच्यामध्ये असते. सो सर, म्हणजे तुमच्या या प्रोसेसेस मी स्वतः जवळून बघितलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. जसं की मी रिसेंटलीच सरांच्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट केलं होतं आणि लिटरली प्रत्येक विद्यार्थ्याकडे एवढं फोकसने लक्ष दिलं जातं ना, आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याकडे सेपरेट अशी टीम आहेत. आणि सर, सिरियसली तुम्ही आज इथे आलात, एवढ्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला टाईम दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. जर तुम्हाला सरांशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांच्या ओव्हरऑल कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या पॉडकास्टमधून तुम्हाला थोडी जरी हेल्प झाली असेल तर हा पॉडकास्ट तुमच्या मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा. आणि अशाच इंटरेस्टिंग पॉडकास्टसाठी आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा.